पुण्यात आज काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आहे। या बैठकीत आगामी निवडणूक आणि पराभवाचं चिंतन केलं जाणार आहे। पुण्यातील खडकवासला परिसरात 2 दिवस या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। चोरीच्या विरोधामध्ये कॅम्पेन जे आहेत राबवण्यात येत आपले सुद्धा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब आहेत। तुम्ही आता कॅम्पेनची सुरुवात केलेली आहे साईन करून, राज्यभरामध्ये तुम्ही हे अभियान राबवणार? निश्चित हे राज्यभरात हरित अभियान सुरू झालंय, कारण राहुल गांधींनी जी मतांची चोरी उघड केल्या आम्ही मुंबईमध्ये एक फार मोठं आंदोलन केलं होतं। आता जिल्ह्यांमध्ये राहुल गांधींची पत्रकार परिषद जी आहे ती दाखवल्या जात आहे आणि सोबतच जी ई सिग्नेचरचं कॅम्पेन आहे ते आणि मिस कॉल हे दोन्ही देखील सुरू झालेले आहे आणि आज थेट स्वरूपामध्ये सिग्नेचर कॅम्पेन महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी करत आहेत। देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की तुमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, तुम्ही फक्त हवेत गोळीबार करता। मग शरद पवारांनी आंदोलनामध्ये सहभाग घेणं असेल किंवा मग राहुल गांधींची पत्रकार परिषद असेल, स्लाइड्स माध्यमातून राहुल गांधींनी त्यांचे आरोप जे आहेत ते सर्वांसमोर आणले। तसं म्हणतात की तुमच्याकडे ठोस कोणते पुरावे नाही। कोण देवेंद्र फडणवीस आणि ते कोणत्या कॅपॅसिटीतून बोलता? त्यामुळे जो चीफ मिनिस्टर आहे, जो चीफ मिनिस्टर आहे, त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणे म्हणजे हा उलटा चोर कोतवाल को डाटे अशा पतला एक प्रयत्न आहे। त्यामुळे आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय, निवडणूक आयोगाने आपल्याला वकील नेमलाय का, हा आमचा प्रश्न आहे। कारण निवडणूक आयोगांच्या मतांच्या चोरीमध्ये आपण दलाल आहात याचा खुलासा त्यांनी पहिले करा।